उत्सुक उमेदवार जैनुद्दीन शेख हे आपल्याबरोबर आहेत. जैनुद्दीन शेख, आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये गेल्या 25 वर्षापासून कार्यकर्ता म्हणून काम करत आहात. आज आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे का? मला 100% पक्षावरती आणि पक्षांच्या नेत्यावरती मला अभिमान आहे की मला 100% मला उमेदवारी भेटणार आहे आणि मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यामुळे मला उमेदवारी भेटणार आहे 100% मला हे खात्री आहे. खात्री आहे. आपण गेल्या 25 वर्षापासून काम करत आहात. बापट साहेब असताना सुद्धा आपण काम केलेलं आहे आणि बापट साहेबांचे खूप जवळचे आणि एकदम लाडके कार्यकर्ते म्हणून आपली एक ओळख या कसबा मतदारसंघामध्येही होती. आणि आत्ता आपण प्रभाग क्रमांक 13 पुणे स्टेशन या मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहात. तर पक्षाकडून तुम्हाला वाटतंय का तुम्हाला तिकीट नक्की मिळेल म्हणून? मला एवढं नक्की आहे की मला तिकीट भेटणार आहे आणि भेटणार मला, कारण की माझं जे काम आहे आरोग्यामध्ये जे काम आहे, मी पुणे शहर पुणे जिल्ह्यामध्ये अख्ख्या ससून हॉस्पिटलमध्ये असून मी काम करतो आहे आणि गेले 30 वर्षापासून मी काम करतो आहे. मला एवढं माहीत आहे की मला न्याय भेटणार आहे, कारण की मी जनतेतल्या मनातला एक गरीब कार्यकर्ता आहे आणि मी सेवक आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जे आपण कार्य केलं आहे त्याच्यामध्ये आपलं खूप पुणे शहरामध्ये कौतुक झालेलं आहे. आपल्या काही ठिकाणी बोलून आपल्याला पारितोषिकही देण्यात आलेलं आहे, आपल्याला मान सन्मान करण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीने आपण लॉकडाऊन काळामध्ये काम केलेलं आहे त्याबद्दल आपण काय माहिती द्याल? मी ते काळ असा होता, लोक एकमेरीला भेटणं काय बोलायचे सुद्धा नाही, पण मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि एक सगीरा एज्युकेशन मेडिकल फाउंडेशनची एक संस्था हे म्हणून मी पक्षाच्या जबाबदारी दिली. गिरीश बापट साहेबांनी, आदरणीय गिरीशजी बापट साहेबांनी मला करोनाच्या काळात मला त्यांनी आहे ना एक जबाबदारी दिली लोकांची सेवेची. मी बाहेर निघालो, जेवढी बी लोक रडत होती, परमेश्वरांनी मला आहे ना संधी दिली त्यांची सेवा करायची. मी प्रामाणिकपणे त्यांची सेवा केली, त्यांच्या आरोग्यापासून तर त्यांच्या अंतिमविधीपर्यंत किंवा धान्य बिन्य वाटप. कोरोनाच्या काळामध्ये जे आपण लोकांची सेवा केली त्याच्यामध्ये आपण बरेच प्रकारची सेवा केली. एखाद्याचा मृत्यू झाला त्या ठिकाणी आपण अंत्यविधीला गेला. तो काळ असा होता की बाप मुलाच्या आणि मुलगा बापाच्या मैतीला जात नव्हता. अशा प्रसंगी तुम्ही खूप लोकांना मदत केली, मैती केल्यात, लोकांना अन्न पुरवठा केला. त्यावेळेस बापट साहेबांनी तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकली होती, ती तुम्ही योग्य पद्धतीने तुम्ही पार पाडली. आणि आता आज बापट साहेब नाही आहे तर त्यांची तुम्हाला कमतरता जाणवते का? मला आत्ता सध्या भाऊ असले तरी असल्यासारखेच आहे, कारण की आत्ता मुरली अण्णा असो किंवा हेमंत भाऊ असो, हेमंत भाऊंनी बी मला लॉकडाऊनमध्ये जे तिथले महाराष्ट्र पोलीस कर्मचारी आहे ससूनचे, हेमंत भाऊंना मी पत्र दिलं. हेमंत भाऊंनी दगडूशेठ मार्फत त्यांना सगळं जेवण, कारण की त्यांना सगळं करोनाचा लागण झाला होता, त्यामध्ये मी सगळं मला भरपूर अण्णांनी झालं, हेमंत भाऊंनी झालं सहकार्य केलं आणि ते खासदार बी झाले अण्णा आणि हेमंत भाऊ बी आमदार झाले, कारण की आम्ही सोबत राहून करोनामध्ये काम केलं. आता आपण पाहिलं की हे जैनुद्दीन शेख कसबा मतदारसंघातूनही त्यांनी याच्या आधी काम केलेलं आहे. स्वर्गीय गिरीश भाऊ बापट यांचे खूप जवळचे आणि लाडके कार्यकर्ते मानले जात आहेत. तर त्याबद्दल आपण या जैनुद्दीन यांना काय सांगाल, या संदर्भात आपण काय माहिती द्याल आणि बापट साहेबांबद्दल आपण काय 2 शब्द सांगू इच्छिता? भाऊंनी आम्हाला एवढं शिकून गेलं की लोकांच्या मनामध्ये बसा, लोकांचे कामं करत राहा. कामानीच माणसाचं जे आहे ना, जेवढं तुम्ही काम करत राहील ते कामाने नाव होतो आणि नावाने काम होतो. तर आज तेवढी परिस्थिती आली की मी त्यांच्या मार्गदर्शनावरती चाललं, कामाने एवढं काम करत आलं की आज माझं स्वतः लोक नाव घेतात की मी तर कधीच विचार नाही केला होता की मी महानगरपालिका लढन, मी सदस्य होईन आणि परमेश्वर मला संधी देईन की लोकांच्या चांगल्याप्रमाणे सेवा करायची तुम्हाला संधी परमेश्वर भेटन. मला असं वाटत नव्हतं,
पण प्रभागाचं नाव बी जोडून आला. जनतेने तुम्हाला पुणे महानगरपालिकेत पाठवलं तर जनतेच्या विकासासाठी आपलं पुढील पाऊल काय असेल? माझा पहिले तर असं आहे की आत्ता सध्या आरोग्य जे सेवा, मग जेवढी बी आत्ता सध्या प्रभाग, माझं जे प्रभाग आहे हे पूर्ण सलाम एरियाचा प्रभाग आहे. याच्यामध्ये त्यांचे शिक्षणाचा आहे प्रश्न, त्यांच्या आत्ता जे मुलं आहे त्यांची जे व्यसनं चाललेली आहे त्यांच्यावरती त्यांना मला जास्ती करून तिथं फुटबॉल, व्हॉलीबॉल, कॉम्प्युटर हे ते सगळं मला आणायचे, कारण की त्यांचं फ्युचर त्यांच्यामध्ये जायला पाहिजे, बाहेर त्यांचा वेळ नाही जायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांचा वेळ गेला तर कमीत कमी त्यांचा फ्युचर ते शिकल्यानंतर ते ॲटोमॅटिक ते लोक नोकरी किंवा कॉल आपण ज्या प्रभागामधून निवडणूक लढवत आहात तो स्लम एरिया आहे, तर झोपडपट्टी विकासासंदर्भात आपल्याकडे काय ठोस योजना आहेत का की झोपडपट्टीच्या झोपडीधारकांचा किंवा त्या झोपड्यांचा विकास व्हावा या संदर्भात आपण काय पावलं उचलणार व आपल्याकडे काय असे ठोस पावलं आहेत का? आत्ता सध्या चालूच आहे SRA स्कीम प्रभागामध्ये, जिथं तिथं SRA स्कीम चालू आहे, हे चालू आहे, ते विकासाचं काम चालूच आहे. लोकांचे अजून लोकांना जे घरं लोकांची हे असेल तर पंतप्रधान योजना आहे, त्याच्यामध्ये लोकांना कसं त्यांचं घर चांगलं होईल त्याच्यामध्ये आम्ही ते प्रयत्न करू. आणि लोकांचे जे प्रश्न असणार आहे मूळ ड्रेनेज लाईन हे विकसक ज्या वेळेस एखाद्या झोपडपट्टीचा विकास करत असेल, SRAची कामं करत असेल, तर विकसकाकडून बऱ्याच झोपडीधारकांच्या तक्रारी आहेत SRAमध्ये की आम्हाला विकसक सुरुवातीला गोड बोलून आमच्याकडनं झोपड्यांचे संमत्या करून घेतात, ताबे घेतात, त्याच्यानंतरनं भाड्यासाठी त्यांना काही वेळा खूप मागं पुढं पळावं लागतं. तर या संदर्भात तुम्ही काय माहिती द्याल? माझं असं मत आहे की आत्ता सध्या जे लोक आहे त्यांनी बी आपला जेव्हा डॉक्युमेंट देताना आपलं घर बघा, आपलं परिस्थिती बघा, आणि सगळं समोरच्या माणसांनी संमती करताना ते सगळं करूनच संमती करा. नाहीतर तुम्ही पहिले त्यांच्याशी जाऊन संपर्क साधण्यात आणि नंतर तुम्ही सगळं करून नागरिक मग येतात लोकप्रतिनिधीमध्ये, त्याचा काय अर्थ नाही. पहिले लोकप्रतिनिधी जे सांगतोय ते ऐका, तिथलं जे स्थानिक ग्राउंड लेवल आहे तुमची कमिटी बनवा, कमिटीप्रमाणे सगळे एकत्र राहून ते काम करा, तर सगळ्यांना न्याय भेटू शकतो. तर तुम्ही तुमची कमिटी बनवणं हे गरजेचं आहे. विकासक काय आहे, विकासाचं काम करत असतो, पण आपला सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार यांचं असं म्हणणं आहे की झोपडीधारकांनी त्यांनी सर्वात प्रथम आपली पहिली सोसायटी स्थापन करावी, सोसायटी स्थापन करून त्या सोसायटीच्या मार्फत त्यांनी SRAच्या विकासकासंग चर्चा करून आपल्या संमत्या वगैरे सगळं करून त्यांना स्वतः बांधून घ्यावं, हे असं आपलं म्हणणं आहे. बरोबर. आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल पुणे. एक बोल ना लेख ऐसा बोल. प्रभाग क्रमांक 13मधून मी सर्व नागरिकांना विनंती करतो की मला प्रभाग क्रमांक 13मधून निवडून देणे. आपण माझे सर्व कामे, माझे सामाजिक कार्य पाहिलेले आहे. प्रभाग क्रमांक 13मधनं मला सर्व नागरिकांना विनंती आहे की मी एक गरीब आणि खरा कार्यकर्ता आहे. मी ससूनमध्ये काम करत असताना मला आपण एक संधी द्यावी आणि सगळ्यांनी मला भरवून मतदान करावं. आणि प्रभागचं नाव बी आहे प्रभाग क्रमांक 13 जैनुभाई मेहरा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.